आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवणारीच खरी विकासाची शिल्पकार, चंद्रकांत टिंगरे यांचं प्रतिपादन। कधी काळी विश्रांतवाडी शांतीनगर परिसरातून महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावं लागत होतं। त्या हाल अपेष्टांना कायमचा पूर्णविराम देत महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं पुण्याचं काम माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी केलं, असे गौरव उद्गार सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी काढले। विकास हा केवळ घोषणांचा खेळ नसून प्रत्यक्ष कृतीतून दिसतो, हे रेखाताई टिंगरे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। मतदारसंघापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहरात धानोरी प्रभाग क्रमांक 1 हा विकासाचा मॉडेल म्हणून ओळखला जावा, असं काम रेखाताईंनी केलं आहे। त्यामुळे कुणी कितीही आमिष दाखवली, आश्वासनांची खैरात केली, तरी जनतेनं भुलून न जाता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत रेखाताई टिंगरे यांनाच मत देऊन विजयी करावं, असं आवाहन चंद्रकांत टिंगरे यांनी केलं। माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे व चैतन्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं महिला आणि युवतींसाठी खेळ पैठणीचा या उत्साहवर्धक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमातून महिलांच्या आत्मसन्मानाला आणि सहभागाला नवी ऊर्जा मिळाली। नगरसेवक पदाच्या तब्बल 15 वर्षांच्या कालावधीत टिंगरे उभयतांनी विकास कामांची गंगा मतदारसंघात आणली। माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवणं हेच माझ्यासाठी सर्वात मोठं पुण्य असून प्रभागात 7 पाण्याच्या टाक्या उभारून पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था करण्यात आली, असं रेखाताई टिंगरे यांनी यावेळी सांगितलं। रस्ते, ड्रेनेज लाईन, पथदिवे यासह मूलभूत सुविधांचा भक्कम पाया घातला गेला। आता नव्या प्रभाग रचनेत लोहगावचा समावेश झाला असून धानोरीप्रमाणेच लोहगावचाही आपण विकास करू, असा ठाम विश्वास रेखाताईंनी व्यक्त केला। महिला सक्षमीकरणासाठी जवळपास 1000 महिला बचत गटांची उभारणी करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या। उद्यानांची निर्मिती, आरोग्य शिबिरांचं आयोजन, विकासासाठी खेळणी अशा अनेक उपक्रमातून समाज सेवा सर्वांगीण विकास साधण्यात आला। मागील 15 वर्षांपासून दिलेल्या मोलाच्या साथीसाठी आभार व्यक्त करत पुढील काळातही आशीर्वादरूपी पाठबळ देण्याचं आवाहन रेखाताई टिंगरे यांनी उपस्थित नागरिकांना केलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार, शशी अण्णा टिंगरे, ॲडव्होकेट सागर मस्के आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात 4 व्हीलरच्या मानकरी ठरल्या राजेश्वरी सुधाकर, तर 2 व्हीलरचं बक्षीस गीता गणेश भोईटे, साधना अमित देसाई, अश्विनी अशोक बांदल, भारती दिलीप घोगरे यांना प्रदान करण्यात आलं। यासह अनेक महिलांना शेकडो आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आलं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। नमस्कार। आज या ठिकाणी चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं प्रभाग क्रमांक 1 मधील माझ्या प्रिय माता भगिनींसाठी, लाडक्या मुलींसाठी या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। प्रथमतः माझ्या सर्व माता भगिनींचे मी शतशः आभारी आहे। आपण खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मनापासून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते। आपल्या सर्वांनाच माहीत आहे, सुरुवातीला आपण तशी मी लोहगावची कन्या, खानवे कुटुंबातनं, शेतकरी कुटुंबातनं आलेले, शेतकऱ्यांची लेक, धानोरीत आल्यानंतर धानोरी सासर पण आहे माझं आणि आजूळ पण आहे माझं, मामाचं गाव पण आहे। अशा आपल्या संपूर्ण धानोरीकरांनी 2007ला प्रभाग क्रमांक सिंगल प्रभाग होता, वार्ड होता, त्यावेळेस आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, प्रेमानं आणि सर्वांच्या साथीनं प्रभाग क्रमांक 1 मध्ये विजयाची मुहूर्तमेढ रोवली। त्यानंतर आपण जो विश्वास टाकला होता, त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा न जाऊ देता जी विकासाची गंगा त्या 5 वर्षामध्ये आणली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने धानोरी रस्ता असेल, त्याचप्रमाणे भाजी मार्केट असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण प्रभागामध्ये माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवायचं काम, हे पवित्र आणि पुण्याचं काम
आम्हा दोघाही उभे त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी केलेले संपूर्ण प्रभागामध्ये 7 पाण्याच्या टाक्या पूर्ण केल्या. त्याच्यामुळं आपला संपूर्ण प्रभाग आहे. कळसमध्ये पाण्याची टाकी झाली. त्याचप्रमाणे धानोरीमध्ये धानोरीमध्ये 4 पाण्याच्या टाक्या झाल्या. भिव भंडारी त्या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या बांधल्यामुळं आपला केशवपार्क कलवड आणि आता येणारा जो पोरवाल रोड आहे लोहगावचा वार्धा भाग, त्या भागाला देखील आपण त्याच टाक्यांमधनं पाणी पुरवठा करतोय. खऱ्या अर्थानं पुण्याचं काम पाण्याचं आम्हाला पूर्ण करण्याचं आम्हा दोघाही उभे त्याला ते भाग्य लाभलं, मी भाग्यवान समजते. त्यानंतर खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण, माझी भगिनी स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे. त्यांनी चांगला त्यांच्या कुटुंबाबरोबर छोटंसं त्यांनी बिझनेस चालू केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण 1000 बचत गटाची स्थापना केली. त्या बचत गटाच्या माध्यमातून आता कुणी काहीतरी म्हणते की हे करू ते करू, परंतु मी ऑलरेडी ती सर्व ते महिला भगिनींसाठी स्कीम राबवलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्या धुलीवंदन असेल, स्पेशल धुलीवंदन हे महिलांसाठी मी राबवलेले बचत गटाचे मोफत स्टॉल असतील. त्याचप्रमाणे त्या ज्या महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून त्यांना उद्योगधंद्यांना चालना देतो, त्यांना एक हात म्हणजे त्यांना आर्थिक आपण मदत त्या ठिकाणी हजारो महिला भगिनींना केली. रेशनिंगची दुकानं माझ्या माता भगिनींना आपण बचत गटाच्या माध्यमातून दिलेली. ही सर्व कामं करत असताना अग्निशामक आपल्या परिसराची काळाची गरज ओळखून अग्निशामकचे काम त्या ठिकाणी आपण अग्निशामक केंद्राचं काम पूर्ण केलेले आहे. मेडिटेशन सेंटरचं काम पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना परिसरातील माझ्या बंधू भगिनींचं नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, बच्चे कंपनींना खेळण्यासाठी चांगले ग्राउंड्स, त्यात चांगले गार्डन पाहिजे, त्या दृष्टिकोनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभागामध्ये 9 गार्डन आपण विकसित केलेली. आपल्या शेजारीच एक नवीन गार्डन आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये 9वं गार्डन या ठिकाणी झालेले आहे. कैलासवासी यशवंतराव बाबुराव टिंगरे हे देखील गार्डन आपल्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. कारण मी भाग्यवान आहे की संपूर्ण प्रभागाची जनता, माझ्या मायबाप जनता आमच्या पाठीशी आहेत. आपले सर्वांचे आशीर्वाद, प्रेमाची साथ आम्हाला गेल्या आणि 15 वर्षापासून लाभत आलेली. आत्ता खऱ्या अर्थानं पुन्हा आपल्या सर्वांची साथ आणि परमेश्वराचे आशीर्वाद आम्हा दोघाही उभे त्यांच्या पाठीशी राहतील याची मला नक्कीच खात्री आहे. येणाऱ्या 15 तारखेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, प्रेमाची आणि खंबीर साथीची गरज मला आशीर्वाद रूपी आपल्या सर्वांच्या द्यावं असं मी या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून शतशः आभारी. जय हिंद, जय भारत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज येतोय का शेवटपर्यंत? आज आपण सर्वांनीच ह्या पवित्र कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल सर्व महिला भगिनींचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आज तुम्हाला सर्वांना आठवत असेल की या ठिकाणी गेली 15 वर्ष 2007ला रेखाताईंना या ठिकाणी तुम्ही निवडून दिलं. धानोरीचा मुख्य रस्ता असेल, आपण हा ज्या ठिकाणी बसलो हा 100 फुटी DP असेल, त्याचप्रमाणे भाजी मार्केट असतील, 7 पाण्याच्या टाक्या असेल, त्याचप्रमाणे 9 गार्डन असतील, विविध सगळ्याच रस्ते, सगळ्या वस्त्यांमधले रस्ते या ठिकाणी डांबरीकरण असेल, कॉन्क्रीट केले, स्ट्रीट लाईट असेल आणि पाण्याचा हा सगळा ज्वलंत प्रश्न. त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की आपण एक तर केंडानी पाणी आणायचो विश्रांतवाडी नाही तर शांतीनगरवरनं, किंवा टँकर यायचे त्या कॉर्पोरेशनचे पेयच्या पाण्याचे, त्यातनं आपण पाणी घ्यायचो आणि विकत टँकर पाणी घ्यायचो. लोकांच्या आमच्या भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरायचं पवित्र काम या ठिकाणी रेखाताईंनी केलेलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी आपल्या तुम्हाला भाजी मार्केट असेल, नंतर मेडिटेशन सेंटर असेल, त्याचबरोबर माजी सैनिक भवन असेल, असे विविध प्रकल्प ह्या परिसरामध्ये रेखाताईंनी केलेले. आणि विकासाची गंगा ह्या परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात एक मॉडेल म्हणून आपला धानोरी प्रभाग क्रमांक 1 पाहिलं जातं विकासामध्ये. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण 2012मध्ये पुन्हा इलेक्शन झाल्यानंतर रेखाताईंना निवडून दिलं. एकमेव आपल्या ह्या नगरसेविका आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त
मतांनी निवडून याचं काम या ठिकाणी केले. त्यानंतर 2017मध्ये आपण या ठिकाणी रेखाताईंना पुन्हा पुणे महापालिकेमध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून दिलेले आणि आपल्याला सगळ्यांना ह्या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो. आणि ही विकासाची आपली हे बुलेट ट्रेन पुढे आपल्याला अशीच कंटिन्यू चालू ठेवायची. ह्या परिसरामध्ये ट्रॅफिकचा विषय आहे थोड्या प्रमाणात, तोही ट्रॅफिकचा प्रश्न या पुढील काळामध्ये कायमस्वरूपी सोडवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी अनेक विकासाची कामं पुढील काळामध्ये लवगाव सारखा भाग आपल्याकडे अविकसित भाग आपल्याकडे आलेला आहे. पहिल्यांदाच त्या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत असल्यामुळे विकास झालेला नाही. तो सगळा बॅकलॉग या ठिकाणी भरून टाकायचा आहे आणि विकासाची गंगा जशी आपण या ठिकाणी धानवरीमध्ये आणली त्याच पद्धतीने लवगावचा मॉडेल म्हणून या ठिकाणी विकसित केला आहे. पुणे शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सुंदर हा प्रभाग या ठिकाणी केल्याचं आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी रेखाताईंच्या माध्यमातून होईल असा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना तुम्हाला विश्वास देतो. आणि या ठिकाणी आपल्या अनेक भगिनींचे अनेक जे विकास कामं करत असताना अनेकांना या ठिकाणी भगिनींना उद्योग व्यवसायासाठी बचत गटाच्या माध्यमातून 1000 बचत गट स्थापन करून त्या ठिकाणी त्या विकास बचत गटाच्या माध्यमातून अनेक बेकरीचे प्रोडक्ट असतील, त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ असतील, लोचले असेल, पापड असेल, अनेक असे टेलरिंगचे कोर्सेस असतील, हे अनेक कोर्सेस या ठिकाणी देऊन जवळ 40 ते 50,000 महिलांना या ठिकाणी या 15 वर्षामध्ये या सगळी ही त्यांना ट्रेनिंग दिली. असं पवित्र काम या ठिकाणी रेखाताईंनी केलं. मी या ठिकाणी तुम्हाला विश्वास देतो की आता 1 महिन्याने बरोबर आपली ह्या महापालिकेची निवडणूक आहे. 15 तारखेला मतदान होईल, जानेवारीला आपलं पवित्र मतदान या ठिकाणी आपल्याला रेखाताईंना पुन्हा एकदा महापालिकेत पाठवायचं आहे. आपला हा स्वाभिमान अभिमान असलेली आपली बहीण पालिकेत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चौकार मारणारच, ह्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आहे. उद्याच्या काळामध्ये आपल्याला अनेक या ठिकाणी बोगस आमिष दाखवून जाते. ह्या बोगस आमिषाला कोणी बळे पडू नका. ही आपली बहीण आपल्या 24 तास आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी असते. आपली रेखाताईंना पुन्हा एकदा निवडून द्यावं हीच या ठिकाणी मनापासून आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. यांना डिग्रे आमच्या वहिनी त्यांचा आज वाढदिवस. प्रथमतः वहिनींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे बंधू दादा आणि वहिनींनी जो कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी जो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागातील माता भगिनी त्याचा आनंद घेतला त्याबद्दल त्या सर्वांचे आभार आणि आल्याबद्दल आभार. आणि जे दादाताई आहेत त्या मुंजवस्तीवर राहतात त्यांचे जे आनंद सुरू आहे हे सांगून जात आहे की त्यांना किती आनंद झालेला आहे. एक 4 व्हीलर मिळणं एक कुटुंबाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आज त्यांच्या सत्यात उतरलंय आणि ते सुद्धा एक लकी ड्रॉ मध्ये. त्यामुळे त्यांचा हा जीवनातला खूप मोठा क्षण असणार आहे. धन्यवाद. वाढदिवस आहे, मोठ्या संख्येने इथं लोक उपस्थित आहे. सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 1च्या कार्यसम्राट नगरसेविका ज्यांनी 3 टर्म या धानोरी आणि या परिसराचं भैरवनगरचं नेतृत्व केलंय, अतिशय सक्षमपणे नेतृत्व केलंय आणि महिलांचा आवाज हा महानगरपालिकेपर्यंत गाजवला. त्या कार्यक्षम नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांना प्रथमतः वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा. वाढदिवसाचं औचित्य साधून निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी चालू झालेली आणि त्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या कमल फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी महिलांचा खेळ पैठणीचा एक मोठा कार्यक्रम, आपल्या पंचक्रोशीतला सर्वात मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय. त्यांच्या सर्व परिवाराला तसेच येणाऱ्या काळातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांना माझ्या मनपूर्वक अशा शुभेच्छा. आणि याच्याबद्दल माझ्या मनात अतिशय एक किंचितही शंका नाही की रेखाताई येणाऱ्या काळात पुन्हा एकदा या धानोरी आणि लोहगाव प्रभागाचं प्रतिनिधित्व करतील. याच त्यांना खऱ्या अर्थाने चौकाराच्या शुभेच्छा. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.